जय गुरुदेव, जय महाकाल. आपण मागच्या भागामध्ये नैऋत्य दिशेचा विचार केला. आता आपण पश्चिम दिशेकडे जाऊया. या दिशेला लेडीजचं वर्चस्व असतं, ज्या महिला असतात त्यांचं वर्चस्व असतं. पण जर ही दिशा दूषित असेल तर त्याचा परिणाम महिलांना पण भोगावा लागतो आणि पुरुषांना पण भोगावा लागतो. जसे की दोष म्हणजे काय, तर पश्चिम दिशा कट असेल, वाढीव असेल किंवा विहीर असेल, जलकुंड असेल, त्या ठिकाणी दरवाजा असेल, बाल्कनी असेल, टेरेस असेल, तर हे त्या दिशेचे दोष होतात. हे त्या दिशेला नको आहे. काय नको आहे आपल्या पश्चिम दिशेला? जलकुंड नको आहे, विहीर नको आहे, टेरेस नको, बाल्कनी नको, दरवाजा नको, किंवा पश्चिम दिशा त्याला काय म्हणतात, जड नको किंवा वाढीव नको किंवा कट नको. तर ह्या अशा पश्चिम दिशेचा दोष आहे. किंवा मोकळी असेल पश्चिम दिशा, तर हा दोष असेल तर अशा घरच्या स्त्रियांचं वर्चस्व असतंच, पण अशा घरच्या स्त्रियांना त्रास भोगावा लागतो, म्हणजे आजारी असतात त्या. आणि पुरुषही आजारी असतात, त्यामुळे स्वतःचे निर्णय ते स्वतः घेऊ शकत नाही. दुसऱ्यावर आधारित पुरुष, ह्या घरचे जे पुरुष असतात ते दुसऱ्याच्या निर्णयावर आधारित असतात, स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. मान अपमानाची बाजू सहन करावी लागते. महिलांचं वर्चस्व आहे, जरूर आहे, पण जेव्हा हे दोष निर्माण होतात दिशेमध्ये, तेव्हा महिलांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो. महिलांनाही अपमानाची बाजू सहन करावी लागते. त्यामुळे जर आपल्याही पश्चिम दिशेला विहीर असेल, जलकुंड असेल, टेरेस असेल, बाल्कनी असेल, दरवाजा असेल, आपली दिशा कट असेल किंवा वाढीव असेल, उतार असेल आपल्या दिशेला पश्चिमेला, तर आपल्या घरात हे प्रॉब्लेम नक्कीच पाहायला मिळते. जरूर तुम्हीही चेक करा, पण डिग्री वाईज नाही तर आपली काय पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशी दिशा ठरवल्या जात नाही. दिशा ही डिग्री वाईज करावी लागते. डिग्री वाईज जेव्हा आपण दिशा काढतो त्यावेळेस कळतं की खरंच पश्चिम दिशा आपली प्रॉब्लेम आहे का, खरंच उत्तरेला प्रॉब्लेम आहे का. कारण की दिशा आपण म्हणजे फक्त अंदाजे ठरवतो की समोर सूर्य उगवतो पश्चिम दिशा आहे, पाठीमागे सूर्य मावळतो पश्चिम दिशा आहे, समोर सूर्य उगवतो पूर्व दिशा आहे. पण असं नाही होत. तेव्हा आपण त्या जागेमध्ये जातो, तिची डिग्री वाईज दिशा काढली जाते. आणि सहसा खूप काही असे अडाणी लोक आता वास्तुशास्त्रामध्ये आलेले आहेत, ते त्यांना काही नॉलेज नसतं. म्हणजे जेमतेम थोडेसे पुस्तकं वाचून ते नॉलेज घेतलेलं असतं आणि ते फक्त तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करतात की 4 दिशा डिग्री वाईज काढतात. तसं तर 32 दिशा पण आहे. डिग्री वाईज काढायचं म्हटलं तर 4 दिशा, 4 उपदिशा, 8 दिशा, त्यानंतर परत 8 दिशा, 16 दिशा किंवा 32 दिशा, इथपर्यंत आपण वास्तुशास्त्रामध्ये सखोल ज्ञान प्राप्त करू शकतो आणि सखोल माहिती घेऊन आपण ती सुखी वास्तू करू शकतो. तर आपण जास्तीत जास्त 8 दिशांचा विचार करायला हवा. 8 दिशा जर आपण डिग्री वाईज काढल्या आणि त्यानुसार सगळं व्यवस्थित आपण घरामध्ये काय हवं काय नको त्या दिशेनुसार जर व्यवस्थित आपण ठरवलं तर ती वास्तू सुखी होईल. त्या वास्तूमध्ये कुठलाच दोष नसणार. कसं आहे, ज्याचा व्यवसाय, ज्याचं शिक्षण आहे त्यानेच करावं. कोणीतरी 4 पुस्तकं किंवा 4 व्हिडिओ ऐकून ह्या क्षेत्रात घुसतं नक्कीच, पण तो जे दिशा ठरवतो किंवा ते जे तुम्हाला मार्गदर्शन करतो तो व्यक्ती,
त्याचा परिणाम म्हणजे त्याचे इफेक्ट तुमच्यावर काहीच नसतं. जो जो चुकीचा निर्णय देतो त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. आणि तो चुकीचं करून गेल्यामुळे बाकीच्या लोकांचा विश्वास समोरच्या व्यक्तीवर बसत नाही, किंवा त्या ज्या व्यवसायात ती लोकं आहेत, त्याचं ज्यांना ज्ञान आहेत, त्यांच्यावरती तो विश्वास बसत नाही. त्यामुळे योग्य तो मार्गदर्शन करणारा, त्याला ज्ञान हवं त्या दिशेचं, वास्तूचं ज्ञान हवं, कुठले रेमेडीज कुठे करावी, कशा प्रकारे करावी, कुठला दोष असल्यावर कुठले रेमेडीज करावी, याचं सगळं ज्ञान त्या व्यक्तीला हवं. खूप मॅटर करतं आहे. काढाणी लोक असतात, ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा झालं. पण जेव्हा आपण डिग्री वाईज काढतो तेव्हा दिशा फिरलेली असते. काही सगळ्यांची दिशेनुसार काही घर बांधलेलं नसतं. ठीक आहे, त्यांचं तोंड पूर्वेकडे असेल, पण जेव्हा त्यांच्या ब्रह्मस्थानात जाऊन आपण डिग्री चेक करतो, एक तर दिशा क्रॉस झालेली असते. पूर्व दिशा ही 90 डिग्री सेल्सिअसला यायला हवी, तर ती तिथे नसते. ती एक तर 85ला असते, 80ला असते, 60ला असते, किंवा मग 120, 110 इकडे असते. म्हणजे आज एक तर क्रॉस फिरलेली असते किंवा इकडे क्रॉस फिरलेली असते. तर याचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर पूर्व दिशा फिरली तर आपली सगळी दिशा फिरते. त्यामुळे याचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा. चला, आजच्यासाठी एवढंच. जय गुरुदेव, जय महाकाल.